नमस्कार, अंकिताज किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत गावरान पद्धतीने आळूची वडी। हे आहे आमचे घरगुती गावरान आळूचे पानं, याच्यापासून आपण बनवणार आहे आळूची गावरान पद्धतीने वडी। तर चला आळू पद्धतीने सर्व पीठ आपले घेऊन झाले आहे, ते छान असे मिक्स करून घ्या। हाताच्या साहाय्याने मिक्स करायचे, त्याच्याने ते चांगले मिक्स होतात। आता यामध्ये वाटलेलं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्यात थोडं पाणी घालून ते पण याच्यात ओतून घ्यायचं आहे। त्या हाताच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं पीठ घालून तयार झालेलं आहे। हे बघा, जास्त जाडसर पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं पीठ पाहिजे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्या घरात पोळपाट असेल तो घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हे पान मुडपून घ्यायचं, याला पण पीठ लावून घ्यायचं। इकडचं पण पान मुडपून घ्यायचं, याला पण पीठ लावून घ्यायचं आणि अशी ही फोल्ड करीत जायची, पूर्ण पानं असे फोल्ड करीत जायचे। अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या लावून झालेल्या आहे। अशा पद्धतीने वड्या आपल्या होऊन झालेल्या आहे। त्याच्यावरून ताट ठेवून द्यायचं आहे आणि 20 मिनिटं हे चांगलं शिजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने त्याच्यावर ताट ठेवून द्यायचं आहे आणि 20 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। आणि 20 मिनिटं कंप्लीट झालेले आहे। शेगडी आपण बंद केली आहे। झाकण उघडून बघूया, सुरीने याच्यामध्ये घालून बघू। एकदम परफेक्ट अशी आपली आळूवडी शिजून तयार आहे। आता 5 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवून द्यायची। अशा प्रकारे आपल्या आळूच्या वड्या बनून तयार आहे। तुम्हालाही आवडल्या तर तुम्ही पण बनवून बघा आणि माझ्या वेळात वेळ काढून हा आळूच्या वड्यांचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा। थँक्यू।